आणि लगेच आपलं स्थान ग्रहण करावं. आपल्या कार्यक्रमाला आपण अल्पावधीतच आरंभ करत आहोत. पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस ठाणेदार निरीक्षक माननीय श्री संग्राम सिंहजी पाटील साहेब या सर्व शासकीय अधिकारी वर्गाची उपस्थिती या कार्यक्रमाला आवर्जून लाभलेली आहे. आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले. मी त्यांचं सर्वप्रथम शब्दसिंहांनी मनपूर्वक स्वागत करतो. अगदी तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय श्री संतोषजी काकडे साहेब, मुख्याधिकारी श्री बिरबल साहेब, पंचायत समिती चिखलीचे गटविकास अधिकारी पायगन साहेब आणि माननीय श्री संग्राम सिंहजी पाटील मलेगाव चिखली, तद्वतच पत्रकार संघाचे आमचे अध्यक्ष नितीनजी गुंजाळे या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करावं आणि बाळशास्त्रींच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी, शुभारंभ करावा. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपल्या सांस्कृतिक परंपरेनुसार आपण दीप प्रज्वलनाने करत असतो. या कार्यक्रमाला देखील आपण दीप प्रज्वलन करून निसर्गपणे प्रारंभ केलेला आहे. सर्व आजच्या कार्यक्रमासाठी आपण निमंत्रित केलेले मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे. सर्वांना या ठिकाणी सभामंचावर सर्वांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे. मी आपल्या कार्यक्रमाला निसर्गाने या ठिकाणी आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम या आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आपल्या चिखली तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय श्री संतोषजी काकडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष श्री कैलाजी शर्मा आणि पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष छोटू कांबळे यांना पाचारण करतो. त्यांनी काकडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. काही पुष्पगुच्छ बुके देऊन या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या वतीने काकडे साहेब यांचं स्वागत होत आहे. शासकीय अधिकारी आणि पत्रकार ही एक कॉम्बिनेशन जे आहे ते समाजाला निश्चितपणे न्याय देऊ शकतं आणि त्याच्यामध्ये परस्पर संवाद जर असेल तर अधिक चांगल्या पद्धतीने हे काम होईल. यानंतर आपल्या चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री बिरबल साहेब यांच्या स्वागतासाठी मी रवींद्र भोलाने आमच्या पत्रकार कल्याण संस्थेचे सहसचिव रवींद्र पावलं यांना या ठिकाणी बोलावतो. बिरबल साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. मुख्याधिकारी बिरबल साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद द्यावा. हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या चिखली पंचायत समितीच्या जे हे आहेत गटविकास अधिकारी माननीय श्री पायगन साहेब, या पायगन साहेबांचं स्वागत या ठिकाणी आमच्या पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे कोषाध्यक्ष कैलाजी गाडेकर आणि योगेशजी शर्मा हे करतील अशी त्यांना विनंती करतो. उपस्थित
असलेले कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेले चिखलीचे कर्तव्यदक्ष दबंग लोकप्रिय ठाणेदार साहेब श्री संग्रामसिंहजी पाटील यांच्या स्वागतासाठी मी आमचे पत्रकार बंधू कमलाकरजी खेडेकर आणि इम्रान शाह यांना निमंत्रित करतो. त्यांनी पाटील साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावं. आमच्या चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीनजी बोलणारे हे पुष्पमाला आहेत. नितीनजींच्या स्वागतासाठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश भाऊ गोंदणे आणि इम्रान शाह यांना मी या ठिकाणी पाचारण करतो. दोघांनी नितीनजी बोलणारे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. महेशजी गोंदणे तसेच पत्रकार बंधू इम्रान शाह बोलणे यांचं इथे स्वागत करत आहे. हा हरितसर स्वागताचा एक टप्पा आपण या ठिकाणी पार केलेला आहे. उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्या पत्रकार बांधवांचा देखील या ठिकाणी गुणगौरव आपण करणार आहोत. यामध्ये जीवनगौरव पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार ज्यांनी प्रदीर्घ काळ पत्रकारितेमध्ये काम करून समाजाची एक प्रकारे सेवा केली त्याबद्दल त्यांच्या या कार्याचा गौरव चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच शोधक पत्रकारिता वेगवेगळ्या समाजाच्या समस्या शोधक वृत्तीने मांडणे त्यांना आवाज फोडणे याचं काम करणारे जे आहेत पत्रकार त्यांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी शोधक पत्रकारिता पुरस्कार हा चिखली तालुका पत्रकार संघातर्फे दिला जातो. आणि नवीन जे आलेले आहेत पत्रकारितेमध्ये तरुण त्यांना प्रोत्साहन मिळावं त्याकरता नव पत्रकारिता पुरस्कार देखील आम्ही देत असतो. या व्यतिरिक्त आज या ठिकाणी एक वृत्तपत्रांचे वाचक की ज्यांनी वाचन चळवळीमध्ये आपला एक छोटासा हिस्सा या ठिकाणी निभावलेला आहे. पेशाने शिक्षक असलेले यादवरावजी सुसर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सहकारी पुरुषोत्तम के सुर्वे देखील आलेले आहेत. यादवरावजी सुसर यांच्याबद्दल वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून वर्तमानपत्रातल्या बातम्या ज्या लक्षवेधी बातम्या आहेत चिखली परिसरातल्या असो बाहेरच्या राज्य राष्ट्रीय स्तरावरच्या बातम्या वेगवेगळ्या बातम्यांचं त्यांनी कात्रण काढून त्याची एक चिकटवरी तयार केलेली आहे. अतिशय चिवटपणाचं हे काम आहे. अतिशय मन लावून हे काम करावं लागतं. वास्तविक या कामातून कुठलंही आर्थिक उत्पन्न होत नाही. मात्र हा छंद हा सुसर सरांनी जोपासलेला आहे. आणि पत्रकारितेसाठी ही गोष्ट पत्रकारांनी आणि समाजाने सर्वांनीच या गोष्टीची दखल घेणं आवश्यक आहे. मी सुसर सरांना या ठिकाणी बोलवतो आणि तहसीलदार साहेबांच्या हस्ते आपण त्यांचा एक छोटासा या ठिकाणी सत्कार करूया. सुसर सर आणि पुरुषोत्तम सुर्वे यांनी मंचावर यावं अशी त्यांना विनंती आहे. आणि बुके देऊन गौरवणार आहोत. हे सांगण्याचं कारण म्हणजे पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार हा जो सगळ्यात मोठा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचं स्मृतिचिन्ह देखील आगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं आम्ही तयार केलेलं आहे. हे कुठल्याही दुकानातून विकत आणलेलं रेडीमेड स्मृतिचिन्ह नाहीये. तर चिखलीतले काष्टशिल्पामध्ये अतिशय ज्यांनी नैपुण्य प्राप्त केलेलं आहे सुंदर कलाकुसर जे करतात असे आमचे युवा मित्र ज्यांचे सर्व पत्रकारांशी अतिशय स्नेहाचे संबंध आहेत हरिहर सोळंके यांनी अतिशय आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. उत्कृष्टपणे ती जबाबदारी पार पाडली त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी एक छोटासा सन्मान आम्ही करण्याची आमची इच्छा आहे. कृपया हरिभाऊ सोळंके यांनी मंचावर यावं. मी नगरपालिका मुख्याधिकारी टेंगर साहेबांना विनंती करतो की त्यांनी हरिभाऊंचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सत्कार करावा. कार्यामध्ये
घटकांचा सहभाग, सर्वांचं सहकार्य हे मिळतच असतं. त्यानुसारच पत्रकार देखील समाजातल्या सर्व लोकांच्या मदतीला धावून जात असतात. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम पत्रकार बांधव करत असतात. आणि या पत्रकार दिनाच्या निमित्त या ठिकाणी आम्ही मोफत रक्तगट तपासणी देखील आयोजित केलेली आहे. सर्व पत्रकारच नाही तर कार्यक्रमासाठी आलेले जे मान्यवर आहेत त्यांचं देखील या ठिकाणी रक्त तपासणी केली जात आहे. जे कोणी राहिले असतील त्यांनी आताही आपल्या आवर्जून रक्तगट तपासणी करावी. केवळ रक्तगट तपासणी नाही तर ही अतिशय महत्वाची एक इंडिकेशन देणारी टेस्ट आहे ती प्रत्येकाने कृपया करून घ्यावी अशी मी विनंती करतो. या कार्यक्रमाला आपल्या दिवसात सुरुवात झालेली आहे. आपल्या चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष विकास करणे आमदार माननीय श्रीताई माळे पाटील यांचं या ठिकाणी लगेच आगमन होत आहे. ज्यांना आम्ही राधाबाई म्हणतो इफ्तेखार खान हे गणले आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार शौर्य पत्रकारिता पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. नवपत्रकारिता पुरस्कार यावर्षीचा महाभूमी दैनिकाचे बुलढाणा कार्यालय प्रतिनिधी आणि युवा पत्रकार अभिषेक गोरपे यांना दिला जाणार आहे. अतिशय कमी वयामध्ये आपल्या लेखणीद्वारे त्यांनी पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माननीय सुशीलताई माळे पाटील यांचं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु नमः. माननीय सुशीलताई माळे पाटील यांचं आगमन मंचावर होत आहे. माझ्या पुढच्या टप्प्याकडे वळतोय. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आमचे पत्रकार बंधू पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे कोषाध्यक्ष कैलाजी गारेकर यांना आमंत्रित करतो. त्यांचं औपचारिक स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. आपल्या चिखली पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष भाऊ लोखंडे आणि चिखली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विपुल वगे या दोघांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सन्माननीय ताईंचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि स्वागत करावं. मी कैलास गारेकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. कैलास गारेकर सर्व सहकार्यांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि गत वर्षभरात आमच्यातून जे निघून गेले त्या सर्व पत्रकारांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर पत्रकारिता आमदार आमच्या भगिनी श्रीताई माळे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो, सत्कार करतो. आणि सर्वप्रथम त्या कार्यक्रमात उशीर झाला त्याबद्दल सर्वांनी माफी व्यक्त करतो. आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकार संघाच्या वतीने जे पुरस्कार दिले जातात त्याच्यात आमची संस्था जी आहे पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था ही संस्था सुद्धा संलग्नित आहे. आणि या संस्थेच्या वतीनं काही पुरस्काराचे सुद्धा आयोजन या ठिकाणी गत 10 वर्षापासून आपण करत आलो. जीवनगौरव पुरस्कार देताना या सर्व वर्षभरात आम्ही त्याची चाचणी करतो. पत्रकारिता तसेच नव पत्रकारिता पुरस्कारासाठी पण आम्ही वर्षभर त्यावर लक्ष देऊन असतो की कोण कशा बातम्या देतात, कोणाचं काय समाजासाठी योगदान आहे, पत्रकारितेचा कोणाचा काय फायदा झाला, त्या पत्रकारितेमुळे कोणाला काय मिळालं. आणि
तशा बातम्या जे आपण करतो नेहमीच्या ज्या बातम्या असतात त्या बातम्यांपेक्षा वेगळ्या काय बातम्या केल्या गेल्या आहेत. परत कुठली गोष्ट लावून धरली म्हणजे त्यातून समाजातील प्रत्येक घटकाला फायदा झालेला आहे. आणि जे शोध पत्रकारिता पुरस्कार जो असतो अशा लोकांसाठी आम्ही तो दिला जातो आणि तो सतत आम्ही यापुढे देणार आहोत. कारण नवीन पत्रकारिता पुरस्कार सुद्धा त्यासाठी सुरू केलेला आहे. आज प्रिंट मीडियाचं जे महत्व आहे ते महत्व कुठेतरी कमी झाल्यासारखं भासतंय इतरांना सुद्धा. आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही येण्यासाठी धज्जावत नाहीये. त्यामुळे नवीन येणाऱ्या पत्रकारांना कुठेतरी एक दिशा आणि आशा पण दिसावी त्यासाठी आम्ही हा पुरस्कार मुद्दामच सुरू केलेला आहे की नवीन पत्रकारिता आल्यानंतर कुठेतरी त्याचा गौरव जर झाला तर इतरांना सुद्धा त्या कामाचा म्हणजे हेवा वाटून तो या कामात आणखी जोमाने जास्त पद्धतीने आपला वेळ देतो. तसं जर पाहिलं ताई पत्रकारिता करत असताना बऱ्याच गोष्टीच्या अडचणी येतात. कारण यामधून मिळणारी जी मिळकत अत्यंत अल्प आहे आणि अत्यंत अल्प मिळकतीत कोणी फुल टाइम काम करायला आज या ठिकाणी तयार नाही. काही न्यूज पेपर ठोकले तरी पत्रकारिता ही कलाच लोक अवतारचं काय असं वाढायला लागलंय. कारण या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचा जे सोशल मीडिया असेल या माध्यमातून जी पत्रकारिता होती ही सगळी पत्रकारिता पार्ट टाइम पत्रकारिता होती. आणि प्रिंट मीडियाची जी पत्रकारिता आहे ती फार जोखमीची आणि पुढे ताकदीने करण्यासाठीची जी पत्रकारिता आहे यामधून बरेच लोक कधी नाराज होतात आणि पॉझिटिव्ह बातम्या करत असताना खरंच कुठला जर घटना एखाद्या चांगले काम जर होत असेल तर त्याचं कौतुक करायची सुद्धा तेवढी ताकद त्या पत्रकाराला ठेवावं लागते. आणि कुठेतरी अन्याय होत असेल किंवा त्या अन्यायाचा अतिरेक होत असेल तर त्याच्यावरही कुठेतरी त्यांना धाक म्हणून ती पत्रकारिता करावी लागते. त्या पत्रकाराची भूमिका असली पाहिजे आणि तीच भूमिका घेऊन आमचा पत्रकार संघाचे प्रत्येक सदस्य आज काम करतो याचा मला अभिमान आहे. आणि पत्रकार दिन साजरा करत असताना केवळ औपचारिक म्हणून पत्रकार दिन साजरा करायचा असा उद्देश आपला कधीच नव्हता. जेव्हापासून पत्रकार संघाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत हा कार्यक्रम अविरतपणे असा सुरू आहे. मला वाटतं काही प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या आवर्जून उपस्थित असतात. आज या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करण्यावरचा एक आमचा स्वार्थ पण आहे आणि एक चांगला उद्देश पण आहे की कुठेतरी पत्रकार आणि अधिकारी मिळून जर कधी म्हणजे शेवटी पत्रकार त्याच गोष्टीसाठी काम करतो आणि अधिकाऱ्यांचाही मानस तोच असतो. परंतु सामान्य व्यक्ती अधिकाऱ्यापर्यंत पोहोचायला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे जर अधिकाऱ्यांसोबत समन्वय पत्रकारांचा असतो आणि पत्रकारांनी जर सामान्य लोकांच्या समस्या ज्या कोणी सांगायसारख्या समस्या असतील त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवल्या तर ठीक आहे. कधी कधी दुर्दैवाने अधिकारी ऐकत नसतात. त्यामुळे बातमीच्या माध्यमातून एखाद्यावर त्या गोष्टीवर फटका सुद्धा मारावा लागतात. त्यामुळे आज या ठिकाणी सर्व मी अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमासाठी वेळ काढला. ताईंनी सुद्धा तब्येत बरी नसताना या ठिकाणी ताई आल्या आणि ताईला आम्ही आत्ताच एक आम्ही मागणी केलेली आहे. आज या ठिकाणी कौतुक वाटतं की इतक्या कमी वेळात या 4-5 दिवसाच्या या काळात सर्वांना निमंत्रण दिलं आणि सर्व या ठिकाणी आले. सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आलेल्या आनंद झालेला आहे आणि त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या या विजयाबद्दल चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने तुमचा सत्कार सर्व पत्रकार जे आमच्या पत्रकार संघाचे सदस्य आहेत त्यांना मी बोलवतो. सर्व पत्रकार चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने ताईंचा या ठिकाणी आपण सत्कार करूया. ठीक आहे. नायकच्या वतीने एक छोटासा अंक विशेष अंक काढलेला आहे. त्याचं आदरणीय ताई व सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी विमोचन आपण करत आहोत. त्याचं देखील प्रकाशन या ठिकाणी करावं. यानंतर मुख्य कार्यक्रमाकडे आपण वाहणार आहोत.
2024 आणि नवपत्रकारिता पुरस्कार 2024 असं 3 पुरस्कारांचं वितरण तुमच्या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण करणार आहोत. पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी ठरलेले आज जळगाव समोर येथील लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तद्वतच शुद्ध पत्रकारिता पुरस्कार आमच्या चिपळूण तालुका पत्रकार संघाचे सदस्य आणि साप्ताहिक विदर्भकार काशिद या उर्दू मराठी साप्ताहिकाचे संपादक इफ्तेखार खान उर्फ राजाभाई हे मानकरी ठरलेले आहेत. याशिवाय नवपत्रकारिता पुरस्कार हा त्यांनी महाभूमीचे बुलढाणा शहर कार्यालय प्रतिनिधी अभिषेक वरपे यांना आम्ही देणार आहोत. या सर्वांचं सर्वप्रथम मी शाब्दिक अभिनंदन करतो आणि प्रथमतः माननीय श्री नानासाहेब कांडलकर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. सन्माननीय ताईंच्या हस्ते सर्व उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी कांडलकर सरांनी आपला पुरस्कार ग्रहण करावा. नानासाहेब कांडलकर. पत्रकारितेमध्ये 35 वर्ष जवळपास कार्य केलं. आज वयाची 70 कांडलकर सरांनी गाठलेली आहे. तरी देखील अतिशय तरफदारपणे आपली पत्रकारिता कांडलकर सर करत आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन. मानकरी ठरलेले आमचे मित्र आमचे स्नेही राजाबाई इफ्तेखार खान यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आपला पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते ग्रहण करावा. कांडलकर सरांना विनंती करतो त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. पुरस्कार विजेते सर्व पत्रकार बंधू जे आहेत त्यांनी मंचावर विराजमान व्हावं ही त्यांना विनंती आहे. युवा पत्रकारांना उत्तेजन देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण नवपत्रकारिता पुरस्कार देत असतो. यावर्षी जे मानकरी अभिषेक वरपे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपला पुरस्कार त्यांच्या हस्ते ग्रहण करावा. बॅचलर ऑफ जर्नलिझम पर्यंत शिक्षण अभिषेक वरपे यांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी पत्रकारिता हा पेशा म्हणून स्वीकारला आहे. त्यामध्ये कमी वेळामध्ये चांगली कामगिरी वरपे यांनी केलेली आहे. या पुरस्कार वितरणानंतर पुरस्कार विजेत्यांचं मनोगत या ठिकाणी आपण त्यांचं मनोगत त्यांचं काय या पुरस्कारानंतर त्यांची भावना आहे ते आपण समजून घेणार आहोत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी श्री नानासाहेब कांडलकर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी सत्काराला उत्तर त्यांनी द्यावं. त्यांच्या स्मृतीला नम्र अभिवादन. आजच्या आपल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सावलातून चिखली तालुका पत्रकार समूह आणि पत्रकार कल्याण बौद्ध संस्था चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार दिनाच्या दिवशी होत असलेला हा पत्रकार दिनाचा सोहळा यामध्ये विविध आम्ही 3 पत्रकार जे आहेत जिल्ह्यामध्ये या 3 पत्रकारांना मिळालेले पुरस्कार आजच्या या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्ष आणि आपले जिल्हे पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीनजी त्यांचा शुभस्ते आज हा उद्घाटन सोहळा पार पडत आहे किंवा त्यांच्याकडे आमचा सत्कार झालेला आहे. अशा या चिखली मतदारसंघाच्या इथे उल्लेख झाला
ह्या सर्वांच्या लाडक्या भगिनी श्वेताताई, तिथले तालुक्याचे ठाणेदार सन्माननीय संग्राम सिंह पाटील, विकास अधिकारी माधवराव पायघन, तहसीलदार संतोषराव काकळे आणि मुख्याधिकारी प्रशांती बेटकर, आणि त्यांचा मला निरोप आला होता आणि ज्यांनी मला या ठिकाणी या सर्व पत्रकार संघाचा पहिल्यांदा निरोप मला ज्यांनी दिला त्यांचे मुळी खरं म्हणजे मला देवांच्या मुलींचा फोन आला तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं की एकदम मी जळगाव दामोदचा राहणारा व्यक्ती, जळगाव दामोदमध्ये काम करणारे आणि एकदम माझी निवड ही चिखली या ठिकाणी तिथल्या पत्रकार संघाने केली. आश्चर्याचा धक्का वाटला आणि एक फार मोठा मनापासून आनंदही झाला. कारण की एक 15 वर्षापूर्वी अशाच प्रकारचा एक आनंद माझ्या जीवनामध्ये आला होता की आपली बुलढाणा प्रेस काउन्सिल जी आहे, त्या बुलढाणा प्रेस काउन्सिलचा सुद्धा असाच एकदा फोन आला 15 वर्षापूर्वी. सांगितलं की आम्ही तुम्हाला पत्र तपस्वी जीवन गौरव पुरस्कार जो आहे, हा पत्र तपस्वी जीवन गौरव पुरस्काराने तुमची निवड केलेली आहे आणि तुम्हाला बुलढाण्याला पत्रकार दिनाच्या दिवशी पुरस्कार स्वीकारण्या करता जायचं आहे. अशा प्रकारचा सुखद धक्का जो आहे, हा सुखद धक्का या ठिकाणी पोहोचला. 1 सप्टेंबर 1988 ला लोकमत या वृत्तपत्रामध्ये पहिलं पाऊल म्हणजे ज्याला आपण पहिली बातमी ज्याला म्हणतो आपण, छोटीशी बातमी सिंगल कॉलमची, ते 1 सप्टेंबर 1988 ला पहिली बातमी प्रकाशित झाली आणि तेव्हापासून अखंड प्रवास ज्याला म्हणतो आपण, एकाच वृत्तपत्रामध्ये कुठले वृत्तपत्र न बदलता सहज होता. तुम्हाला माहित करा पत्रकार, तुम्ही सर्व पत्रकार बरोबर आहात की पत्रकार कुठल्या जीवनामध्ये काय चढ उतार असतात आणि अनेकदा आपण अनेकांना आपल्या लिखाणातून सुखावत असतो, त्यांना आनंदही वाटतो, पण बरेचदा अनेकदा आपल्या लिखाणातून दुखावतही असतात आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असेल, अधिकारी वर्ग असेल, यांना थोडं कधी कधी आपल्या एकूण लिखाणाचं फार दुःखही वाटतं. शब्दामध्ये युवा पत्रकार आणि आजच्या नवपत्रकारांचा पुरस्काराचे मानकरी ठरलेले अभिषेक वर्ते हे आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अगदी मोजके शब्द सांगितलं सगळ्यांना त्याची सुरुवात करावी. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी आज सांगावंसं वाटते. सर्वप्रथम मराठी पत्रकारितेची ज्यांनी पायाभरणी केली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या मी स्तुतीचं अभिवादन करतो आणि मान्यवरांना सुद्धा नमस्कार करतो. मी छोटाच माझा प्रवास सांगतो, तुम्ही आत्ताच सांगितलं की जास्त वेळ नाही आपल्याकडे. मी 12वी नुकतीच झाली होती माझी आणि काय करायचं तर मनामध्ये होतं काहीतरी विचार की आपल्याला कविता आवडतात, कविता लिहितो आणि वाचनाची प्रचंड आवड होती. मग तो विचारायला लागलं की आता काय करायचं, लेख करायचं म्हणजे आपल्याला. म्हटलं नाही, काय करायचं, बीजेला ऍडमिशन घ्यायची, BJMC करायची, बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन. त्याची पहिली रिॲक्शन होती, सर काय काय असतं. मुळामध्ये पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका खालावलेला आहे, स्पष्टपणे सांगेल. आपली अवस्थाच तशी झालेली आहे. आपण समाजाला स्थिरता दाखवण्याचा प्रयत्न करतो, समाजाला स्थिरता देण्याचं काम करतो, मात्र आर्थिक विवंचनेतून आपणच मुळामध्ये आपले संसारिक जीवन अस्थिर असतात. आणि कुठेतरी मी आता उल्लेख करतो, प्रामुख्याने मी विचार करत होतो, मला 3 Idiots पिक्चर जो आहे तो प्रचंड आवडतो. त्यामधला जो फरान असतो तो फरान त्याच्या वडिलांना समजावून सांगतो, त्याची पॅशन असते फोटोग्राफीची. तसं मी माझ्या घरच्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेमध्ये करिअर माझं आता सुरू आहे. तर गाडी छोटी रहेगी, सैलरी थोड़ी कम रहेगी, लेकिन मैं खुश रहूंगा बाबा. आणि तो जो छंद असतो, ती आवड असते, ती मी जोपासत आहे. सर्वप्रथम 2019 मध्ये बुलढाणा सिटीमध्ये बुलढाण्याचं जे सायन दैनिक आहे रणजित सिंग राजपूत यांचं, त्यामध्ये मी सुरुवात केली. त्यामध्ये मला
अवस्थाच पाहून पत्रकारितेचं सद्यस्थितीचं चित्रच पाहून अनेक जण ते भाडच करत नाही, पण मी ते केलं आणि माझ्या परिवाराने मला ते ऍक्सेप्ट केलं. तर मी आभार मानतो सगळ्यांचे, चिखली पत्रकार संघाचे. आणि मोजक्या काय वेळा थोड्या वेळात असं म्हणून तर खूप करून आलो भरपूर बोलू आपण, आपल्या भावनांची बातमी करून घेऊ. जे काय आहे आतापर्यंत केलेलं अनेक प्रसंग सांगायचे होते. मी रस्त्याने एक प्रसंग त्यांना सांगूनच देतो. आता वेळ कमी सरपण एकदा छोटा सांगतो की बातमी करायची प्रिंट मीडियामध्ये असं असतं की आपल्याला बातमी पेज भरावं लागतं. पेजसाठी 1 करून बातमी 2 करून 3 करून अशा पुढे जवळपास 11 ते 12 13 बातम्या लागतात. त्या दिवशी रविवारचा दिवस होता. बातमीची टंचाई होती. मेल बॉक्स बघितला, मेलवर एकाही प्रतिनिधीने बातमी पाठवलेली नव्हती. तरी पण आता पेज पूर्ण करायचं कसं, संपादक बोलतील आपल्याला. बाजारात गेलो, सहज चहा घेतला मित्राबरोबर. एक काका दिसले बाजूला, मध्य प्रदेशातून आलेले होते आणि ते कुलूप दिल्लीचा व्यवसाय करायचे. त्यांच्याशी सहज बोललो आणि मनामध्ये काय विचारायला काही माहित नाही, पण ही एक स्टोरी मी पॉझिटिव्ह स्टोरी केली, उदरनिर्वाहाची कुलूप केली. आणि ती स्टोरी आमच्या मंडळातल्या पत्रकारांना इतकी आवडली की त्यांनी भरभरून कौतुक केलं. आणि विशेष गोष्ट त्यामागची असली, त्याचा अनुभव खऱ्या अर्थानं असा आहे की जो मध्य प्रदेशमधला तो जो व्यक्ती होता की जो कुलूप किल्ल्याचा व्यवसाय करायचा, त्याचा परिवारही सुद्धा मला फोनवर बोलला आणि त्याच्या परिवाराने भैया तुम्ही हमारी दखल में बहुत आनंद आणतो. पण त्यांच्या भावना जशी मांडत गेल्या तुम्हाला अतिशय गौरवून आलं. आणि हा पुरस्कार सुद्धा मला मिळाला. लोकांनी सगळ्यांनी फोन केला की आम्ही असं आमची नियोजन आहे की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. मी गरीबोनं गेलो सर्वप्रथमच की हा पुरस्कार मिळाला हे मी माझं भाग्य समजतो आणि चिखलीमध्ये मिळाला हे सगळ्यात मोठं भाग्याने धन्यवाद. नाही म्हणता म्हणता बरंच काही त्यांनी आपल्या मनातून व्यक्त केलं. बोलण्यामध्ये सुद्धा हुशारी अतिशय जाणवली, जशी लिहिण्यामध्ये आहे तशी बोलण्यामध्ये सुद्धा जाणवली. यानंतर आपल्या चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार कर्तव्यदक्ष अधिकारी श्री संग्रामजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित जीवन गौरव पुरस्कार 2024 च्या आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्वेताताई महाले पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची नव्यानेच चिखली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे असे आमचे मित्र, म्हणजे की आज सगळ्यात सुंदर दिसत आहेत आपल्या मंचावर ते फुजाळे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय संतोष काकडे सर, आपल्या चिखली तालुक्याचे बीडीओ आदरणीय माधव पायगल सर, नगरपालिकेचे सीओ आमचे मित्र प्रशांत बिडकर साहेब, ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे, ज्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे, ते जळगाव जामोदचे लोकमत पत्रकार संघाचे नानासाहेब कांडलकर. त्याचप्रमाणे आमचे मित्र ज्यांना आपण शोध पत्रिका पुरस्कार आज दिलेला आहे ते राजाबाई, आणि महाभूमीचा ज्याला आपण नवपत्रिका पत्रकारिता पुरस्कार दिलेला आहे असा अभिषेक. आज या पत्रकार संघाच्या कार्यक्रमासाठी बोलताना मुळातच वास्तविकामध्ये आणि आता सूत्रसंचालक मुळे सांगितलं की आपल्याकडे वेळ फार थोडा आहे, त्याच्यामुळे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बोलणं आवश्यक आहे. तरी देखील मला वाटते पोलीस अधिकारी म्हणून मला कोणी असं पाठीमागून म्हणणार नाही की साहेब थांबा, मी माझ्या त्या पदाचा फायदा घेऊन 2 शब्द बोलतो. तसं ताई, पत्रकार आणि पोलीस हे एका गाड्याची 2 चाकं आहे. मुळामध्ये पत्रकारितेचा उद्या काय बातमी येणार याचं सर्वप्रथम थोडस अपडेट आम्हीच देत असतो, कारण प्रेस नोट आम्हीच काढतो आणि त्या प्रेस नोट मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुधारणा करून पत्रकार त्यांच्या पद्धतीने लावतात बातमी, परंतु ती आमच्या वतीनं असते. पण बऱ्याच वेळा पत्रकार बांधव हे त्यांच्या पद्धतीने मात्र ज्या काही बातम्या लावतात त्यावेळेस मात्र बऱ्याच वेळा आम्हाला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. आजच्या चिखली पत्रकार संघाच्या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की मी आजपर्यंत बरेच कार्यक्रम अटेंड केले, परंतु बऱ्याच कार्यक्रमाला अटेंड करत असताना कधी आमदार मॅडम, तहसीलदार साहेब असतील
कधी आमदार मॅडम ठाणेदार साहेब असतील, कधी ठाणेदार आणि तहसीलदार साहेब असतील, परंतु पहिल्यांदा मी असा मंच बघितला की ज्यामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार देखील उपस्थित आहेत, पोलीस प्रशासनाचे प्रमुख म्हणून मी उपस्थित आहे, महसूल प्रशासनाचे प्रमुख म्हणून काकडे साहेब उपस्थित आहेत, नगरपालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सीओ साहेब उपस्थित आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख म्हणून माधव पायगल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आपलं सगळ्यांचं प्रेम आहे आणि या प्रेमासोबत एक आदरयुक्त भीती आहे की जर यांच्या कार्यक्रमाला गेलो नाही तर उद्या काय होईल. परंतु तसं काही नाही, हा गमतीचा भाग झाला. परंतु या कार्यक्रमाला येण्याचा मागचा आम्हाला सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो. पत्रकार बांधव वर्षभर खूप चांगलं काम करतात. समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी याच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून समोर आणून त्याच्यामध्ये कशी सुधारणा करता येईल, समाजासाठी कसं चांगलं, समाजातील लोकांना चांगलं आपल्याला देता येईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. प्रशासकीय विभाग असेल किंवा राजकीय विभाग असेल, यामध्ये काही उणिवा असतील तर ते त्या पत्रकारितेच्या माध्यमातून समोर आणून त्यामध्ये कशी सुधारणा करता येईल आणि प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय क्षेत्र यांच्यावरती अंकुश ठेवण्याचं महत्वाचं काम हे आपले पत्रकार बांधव करीत असतात. आज पुरस्कार वाटप सुद्धा या ठिकाणी झालं. जळगाव जामोदचे नानासाहेब, तसं बघितलं तर जळगाव जामोद हे 100 किलोमीटर दूर असेल आपल्यापासून, परंतु एवढ्या लांबचा सुद्धा मागोवा आपण घेतला आणि मागच्या 36 वर्षापासून लोकमतमध्ये काम करणाऱ्या नानासाहेबांना आपण जीवन गौरव पुरस्कार दिला. अतिशय स्तुत्य असं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. नवीन जो पत्रकार आहे अभिषेक, त्याला आपण पत्रकारिता पुरस्कार दिला. आपलं अभिनंदन. राजाबाईचं एक वैशिष्ट्य आहे की चिखली शहर जे आहे, आपण असं म्हणतो चिखली शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे, चिखली शहरामध्ये जातीय वाद नाही आणि याचं मोठ्या अर्थाने जर श्रेय कुणाला देता येईल तर या पत्रकार बांधवांना आहे. अल्पसंख्याक विभागातून जे येणारे पत्रकार आहेत त्यांना सुद्धा आहे. आपल्या बाजूला अनेक आपण गोष्टी पाहतो, कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठे प्रश्न निर्माण झालेले पाहतो, परंतु चिखली शहर हे शांतता प्रिय राखण्याचं काम हे चिखली तालुका पत्रकार संघाने मोठ्या प्रमाणामध्ये हातभार त्या ठिकाणी लावलेला आहे. आपण आताच 2-4 दिवसापूर्वीच चिखली तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी देखील स्थापन केलेली आहे. आपल्या बुलढाण्याचे जिल्हा अध्यक्ष रणजित राजपूत यांच्या जिल्हाध्यक्षतेखाली चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून नितीन फुलझाडे यांची आपण सर्वानुमते निवड केली आहे. त्याबद्दल मी त्यांचे देखील अभिनंदन करतो. आपले उपाध्यक्ष म्हणून बिगू लोळगे असतील, आपले कोषाध्यक्ष म्हणून छोटू कांबळे असतील, आपले सचिव म्हणून महेश बोलणे असतील, आमचे मित्र संघटक जे राजकीय क्षेत्रात सुद्धा काम करतात ते भरत जोगदंड असतील आणि आपले सहसचिव म्हणून रमेश राजा असतील, या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. वेळ कमी असल्यामुळे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्याचे प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार साहेब संतोषजी काकडे यांना देखील विनंती करतो की त्यांनी आपला थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. काकडे साहेब. यांच्या वतीने आयोजित पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार 2024 आणि शोध पत्रकारिता व नवपत्रकारिता पुरस्कार 2024 वितरण सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित चिखली विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार श्रीमती माया पाटील, व्यासपीठावरील सन्माननीय आदरणीय नानासाहेब, माझे सर्व सहकारी, वेळ जास्त नाही असं थोडं सांगितलं. साहेबाला पाठीमागून कोणी सांगू शकणार नाही, पण तुम्हाला सांगते तर सर्व माझे मित्र व्यासपीठावरील, आपल्याला माहिती आहे की आता आपण पत्रकार दिन का साजरा करतो, कशामुळे साजरा करतो. सुरुवातीला त्याच्यामध्ये सांगितलं होतं 6 जानेवारी 1832 साली सर्वप्रथम जे नियम तारीख आचार्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं होतं. आपल्याला माहिती आहे की त्या काळची परिस्थिती आणि आजची फार वेगळी आहे. म्हणजे इंग्रजांच्या जोखडाखाली आपण ज्यावेळेस सावटाखाली ज्यावेळेस होतो त्यावेळेस पत्रकार होणं म्हणजे किती कठीण गोष्ट असेल याची कल्पना आपल्याला किती येईल हे सांगता येतं. त्यावेळी परिस्थिती अत्यंत भयानक होती. त्यावेळेस लोकांच्या मनात एक भावना, जनसामान्यांच्या भावना या
सर्व लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी ते माध्यम प्रिंट मीडिया वृत्तपत्र वापरलं गेलं. आज आपण पाहतो बरेच माध्यम आहे, टेलिव्हिजन आहे, प्रिंट आहे, इतरही माध्यम आहे. तर त्या काळी फार थोडे होते आणि अशा परिस्थितीत आचार्य बाळासाहेब आंबेडकर यांनी हे सुरू केलं. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की त्यांची जयंती असते, परंतु जयंती नाही येते, त्यांची जयंती 20 फेब्रुवारीला असते. हा त्यांनी या दिवशी हे नियतकालिक त्यांनी सुरू केल्यामुळं हा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून घोषित किंवा आपण साजरा करतो. आपण त्या दर्पणचा जर एक विषय जर पाहिलं तर आपल्याला जाणवेल त्यांनी त्या काळी आचार्यांनी एका बाजूला सर्वसामान्य लोकांना सर्व माहिती मिळावी म्हणून ते सुरू केलं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये दुसरा स्तंभ पण असायचा, तो इंग्लिशमध्ये असायचा. त्या इंग्लिशमध्ये असलेल्या स्तंभाचा म्हणजे त्याचा उद्देश असा होता की त्या ज्या लोकांच्या भावना आहेत त्या इंग्रजांना सुद्धा कळाव्या, जेणेकरून दोन्हीचा समन्वय साधता येईल आणि अशा पद्धतीने ते काम करता येईल. आज आपण पाहतो की जसं साहेबांनी सांगितलं की आपल्याला एखाद्या राजकीय पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांची स्तुती पण करता येतील आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यांचं म्हणजे त्यांचं समीक्षण करून त्यांच्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्याच्यावरती आपण सहज लिहू शकतो, बोलू शकतो, हे आपल्याला लोकशाहीमध्ये शक्य आहे. परंतु ज्या काळात त्यांनी सुरुवात केली तो काळ फार कठीण होता. त्या काळाचं आपण महत्व जाणलं पाहिजे. असं म्हणतात वृत्तपत्र हे समाजमानाचे आरसे असतात. समाजमानाचे आरसे म्हणजे समाजात जे काही सुरू असतं वाईट चांगलं, ज्या काही रूढी परंपरा, क्रीडा असेल, इतर सांस्कृतिक असेल, जे काही असतं ते वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतं. त्यामुळे आपली ती जबाबदारी आहे की जे काही योग्य आहे, मला असं म्हणायचं की आपण काही वेगळं करतो, परंतु या पत्रकार दिनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की जे काही योग्य आहे, जे काही चांगलं आहे, जे काही क्लिअर आहे ते सर्व आपण आपल्या माध्यमातून लोकांना पाठवावं. कारण लोकांचा विश्वास आहे. आजही लोक सकाळी, मी तर सकाळी उठलं पहिलं बाहेर पेपर आणला, ते पेपरमध्ये वाचलं की समाधान होतं. कारण आज TV मध्ये आपण बातम्या पाहून समाधान नाही होत, जे वृत्तपत्रात वाचतो तेच आपण त्याचं अनुकरण करतो किंवा त्याचाच आपण मागोवा घेत असतो. तर पुन्हा एकदा आज या वेळ कमी आहे, ताईंची पण तब्येत बरी नाही आहे. आदरणीय नानासाहेब कंडलकर साहेब, इफ्तेखार खान, श्री अभिषेक बोरटे यांना जे आपण पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत तर त्यांचं अभिनंदन करतो. आणि देणाऱ्यापेक्षा देणाऱ्या जे दातृत्व आहे फार मोठं असतं. तर आपल्या मात्र मराठी पत्रकार संघाचंही मी या ठिकाणी पुन्हा अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल आपण धन्यवाद देतो आणि माझ्या लांबल्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांसाठी सांगायची ताईंना सांगायची की चिखली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी 10 लाखांचा विमा हा आम्ही काढलेला आहे. आणि या कामामध्ये सर्वात महत्वाचं सहकार्य आदर्श अर्बन या पतसंस्थेने केलेलं आहे. त्यांचे जे अध्यक्ष आहेत भाई साहेब, त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य केलं. त्या पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश्वर सोळंकी या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी सभामंचावर यावं. ताईंच्या हस्ते त्यांच्या ठिकाणी एक छोटासा सत्कार त्यांनी संस्थेच्या वतीने स्वीकार करावा. तालुका पत्रकार संघाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. तसं जर पाहिलं तर सभा शास्त्रानुसार अध्यक्षीय भाषण हे सर्वात शेवटी असतं, परंतु आज आपण त्याचा थोडा अध्यक्षाच्याच परवानगीने त्याचा भंग करत आहोत. या ठिकाणी यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. त्यांना सुद्धा तहसीलदार संतोष साहेब, नगरपालिका मुख्य अधिकारी प्रशांत, गटविकास अधिकारी नागपूरचे पायमान साहेब आणि आमचे मित्र खंडेदार संग्रामजी पाटील साहेब व सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि सर्व पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना दर्पण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस पत्रकारितेच्या क्षेत्रातील
योगदानाची जाणीव करून देणारा, पत्रकारितेच्या शिलेदारांना सन्मान करणारा आहे. चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही दरवर्षी पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्काराचे आयोजन करीत असतो. यामागील उद्देश म्हणजे पत्रकारांच्या मेहनतीचे आणि योगदानाचे कौतुक करणे व समाजाला सत्याच्या दिशेने प्रवृत्त करणाऱ्या त्यांच्या कार्याला बळ देणे. आपल्या पत्रकार संघाने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. बेटी बचाव बेटी पढाव या महत्वपूर्ण उपक्रमातून ते महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता आणि पत्रकारिता कार्यशाळांपर्यंत आम्ही समाज आणि पत्रकार यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व उपक्रम समाजसेवेचा एक आदर्श ठेवणारे आहेत. आज आम्हाला अभिमान आहे की पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार 2024 साठी जळगाव जामोद ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर यांची निवड होईल आहे. त्यांचे दीर्घकालीन कार्य प्रेरणादायी आहे. शोध पत्रकारितेसाठी तसेच नव पत्रकारितेसाठी त्यांचे अभिनंदन. तसेच आमच्या निखिल मानव आदर्श परिसंस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र बाळे साहेब यांनी आमच्या पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी 24 लाख रुपयांचा अपघात विमा दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. नव पत्रकारिता पुरस्कार 2024 हा महाभूमीचे बुलढाणा प्रतिनिधी अभिषेक वरपे, तसेच शोध पत्रकारिता आमचे मित्र राजेंद्र खान यांना मिळाला, त्यांचेही अभिनंदन. पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देण्याचे साधन नाही, ती समाजाचा आरसा आहे, सत्याची दिशा दाखवणारी मशाल आहे. पत्रकारिता क्षेत्रातील प्रत्येक शिलेदाराचे योगदान समाजासाठी महत्वाचे आहे आणि ते आमच्यासाठी प्रेरणादायकही आहे. आजचा हा कार्यक्रम म्हणजे पत्रकारांच्या कार्याला दिलेली दाद आहे. चिखली तालुका पत्रकार संघाचे प्रत्येक सदस्य या माध्यमातून समाजासाठी नवी दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या आमच्या कार्याला अधिक बळकटी व स्थिरता मिळावी याकरिता चिखली शहरात पत्रकार भवन लवकरात लवकर उपलब्ध करून आमदार श्री छत्रपती महाराज पाटील यांनी आम्हा सर्व पत्रकार बांधवांना सहकार्य करावे अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. पुरस्कार प्राप्त पत्रकारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या पत्रकारितेच्या कार्याने समाजाला दिशा देत राहा आणि लोकशाहीच्या चौथा स्तंभाला अधिक बळकट करू असा विश्वास बाळगतो व धन्यवाद. जय महाराष्ट्र. पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमुख मार्गदर्शनपर भाषण या ठिकाणी करावं. आदरणीय माननीय सौ श्वेताताई. आचार्य बाळशास्त्रीजी जांभेकर यांना सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते. चिखली तालुका पत्रकार संघ व पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था चिखली यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला. त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन करते. आपल्या सर्वांनाच पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेतो. पत्रकारांच्या ज्या व्यथा आहेत त्याचा उहापोह इथं होतो, त्याच्यावरती चर्चा करतो आणि हा आजचा दिवस लागून गेल्यानंतर आपण सगळेच विसरून जातो. तुम्ही आम्हाला आठवण करून देत नाही, आम्ही गांभीर्याने घेतो तुम्हाला तशातला भाग नाही, परंतु कुठेतरी व्यस्ततेमध्ये विषय मागे निघून जातात. पण तरी सुद्धा मला सांगायला नक्कीच आनंद होतो. आपलं जे काम आहे काम अतिशय खडतर आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या हस्तींशी वाईटपणा घेऊन तुम्ही तुमची जी पत्रकारिता आहे ती जिवंत ठेवण्याचं काम करता. याच्यात चांगले वाईट अनुभव तुम्हाला येतात, संबंध खराब होतात, वैयक्तिक संबंध खराब होतात. बऱ्याच वेळेला या पत्रकारितेतून आर्थिक विवंचनेला सुद्धा समोर जावं लागतं. जाणीवपूर्वक कोणी टार्गेट करतं. पत्रकारितेसोबत एखादा व्यवसाय असेल,
सुद्धा चालला नाही पाहिजे किंवा एकंदरीतच त्या एखाद्या पत्रकाराला टार्गेट करून त्याचं संपूर्ण आयुष्यच त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी घडलेलं आहे. असे बरेचसे उदाहरणं आपण समाजामध्ये पाहत आलेलो आहोत आणि त्यामुळंच कुठेतरी पत्रकारांसाठी सुद्धा महामंडळ असावं किंवा अशी काहीतरी शासनाची व्यवस्था असावी ज्या व्यवस्थेतून शासन म्हणून पत्रकारांना काहीतरी हातभार शासन लावू शकेल. ही मागणी बऱ्याच वर्षापासून पत्रकार बांधव करत होते. राजकीय मला बोलायचं नाहीये, परंतु काही गोष्टी बोलाव्या लागतात. कोविडच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना फडणवीस साहेब असतील किंवा महायुती, त्याच्या आधी महायुतीचं सरकार होतं. फडणवीस साहेबांचा सगळ्यात मोठा एक प्लस पॉइंट आहे की ते अवेलेबल असतात सगळ्यांना. तुम्ही तुमच्यापैकी जर कोणी मेसेज केला फडणवीस साहेबांना तर त्या मेसेजला रिप्लाय ते देतात. आणि या अवेलेबिलिटीमुळे समाजामध्ये काय चालू आहे, कुठे काय अडचणी आहेत, मुख्यमंत्री जरी झाले तरी त्या त्यांच्या कानावरती त्या येत होत्या, ते लक्ष घालून ते सोडवत होते. आणि या सगळ्या त्यांच्या कामाच्या जी स्टाईल होती कामाची, त्याच्यामुळे पत्रकार बांधवांसोबत त्यांचे खूप चांगले संबंध त्या ठिकाणी डेव्हलप झाले. नानासाहेबांनी पण आता त्यांचा उल्लेख केला फडणवीस साहेबांचा. तर बऱ्याचशा पत्रकारांवरती मुंबईतल्या किंवा बाकी एकंदरीतच कुठेतरी शिक्का लागला होता फडणवीस साहेबांचा. आणि मग महाविकास आघाडीच्या काळामध्ये खूप अतिशय चुकीच्या पद्धतीने, जसं राणे साहेबांच्या बाबतीमध्ये झालेलं आपण पाहिलं, नवनीत राणा जी आहे त्याच्या बाबतीत झालेलं आपण पाहिलं. असे काही प्रकार पत्रकारांच्या सोबत सुद्धा झाले. तुम्ही सुद्धा पाहिले, अर्णब गोस्वामी वगैरे जे काही आहेत, राहुल कुलकर्णी, बरेचसे पत्रकार आहेत त्या काळातले, बरेचसे पत्रकार आहेत त्या काळात. तर त्यांना सुद्धा टार्गेट करण्यात आलं. आणि मग त्या काळामध्ये फडणवीस साहेबांकडे बऱ्याच पत्रकारांनी मागणी केली की जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा सरकार कुठलं जरी असलं तरी पत्रकारांना मात्र कुठलं तरी संरक्षण मिळालं पाहिजे, असा काहीतरी कायदा पण आपण करा आणि आर्थिकदृष्ट्या कुठेतरी पत्रकाराला स्थिरता मिळेल असं महामंडळ सुद्धा आपण स्थापन करा. मला आनंद होतोय फडणवीस साहेब सत्तेमध्ये आले आणि ते गेल्या अधिवेशनामध्येच पत्रकारांचं महामंडळ सुद्धा त्याची घोषणा झाली. त्या काळात बरेचसे महामंडळ निर्माण झाले, घोषणा झाली. आचारसंहिता होती, लोकसभेची आचारसंहिता, विधानसभेची आचारसंहिता. त्याच्यात ते महामंडळ प्रत्यक्ष काम करायला सुरुवात झाली नाही, परंतु नक्कीच एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती जबाबदारी असणार आहे. त्याची घोषणा झालेली आहे. ते महामंडळ लवकरात लवकर त्या ठिकाणी कार्यान्वित व्हावं. त्या महामंडळामध्ये नानासाहेबांसारखे वरिष्ठ पत्रकार तिथले संचालक म्हणा, अध्यक्ष म्हणा किंवा जी काही त्याची बॉडी राहील, पूर्ण महाराष्ट्रातून पत्रकारांना त्याच्यामध्ये घेण्यात यावं. आणि ज्या काही पत्रकारांना अडीअडचणी येत असतील त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या महामंडळातून त्यांना मदत मिळावी. बोलण्यासारखे खूप विषय आहेत. खरं तर सगळ्यात पहिले मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करायला पाहिजे, कारण सकाळीच सांगितलं होतं की कार्यक्रम वेळेवरती सुरू करा. गेल्या वेळेला आपल्या कार्यक्रमानंतर दुसरा कार्यक्रम होता आणि आपल्या कार्यक्रमाला खूप वेळ झाला होता. म्हटलं यावेळेला पण होऊ शकेल, त्यामुळे मी निरोप दिला होता की लवकर वेळेवरती सुरू करा. पुढेही कार्यक्रम आहेत. माझी तब्येत जरा बरी बसल्यामुळे थोडा बराच उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. मला वाटते आपण एनडीआर मध्ये याच्या आधीचे कार्यक्रम घेतलेले आहेत सगळे. पहिला कार्यक्रम आपला आज पंचायत समितीमध्ये दुसरा, गेल्या वर्षी मी पाहणे साहेब होते. एनडीआरच्या कार्यक्रमामध्ये मी म्हटलं होतं की असं कुठेतरी कोर्टमध्ये पॅसेजमध्ये कार्यक्रम पत्रकारांचा होणं काही मला योग्य वाटत नाही. कुठेतरी आपल्या हक्काची वास्तू असली पाहिजे, जेणेकरून कोणावरती डिपेंड न राहता आपण आपल्या हक्काच्या जागेमध्ये आपल्याला वाटेल तेव्हा हा कार्यक्रम घेऊ शकू. प्रत्येक ठिकाणी गटतट असतात. आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये आहे त्यांच्या
प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा असतात तसे तुमच्यामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे एकमत तुमचं होऊ शकलं नाही आणि ते एकमत न झाल्यामुळे खरं आपला विषय पेंडिंग पडला. 2 वर्ष आधीच मी तुम्हाला म्हटलं होतं, नंतर 2-3दा चर्चाही झाली होती, पण अंतिम निर्णयापर्यंत काही आपण गेलो नाही. काल परवालाही आपण आलात. सध्या चिखली शहरामध्ये एक वास्तव आहे, त्या वास्तवमध्ये सुद्धा आपण पत्रकार भवन करू शकतो. खरं तर हा विषय आम्ही मागेच सीओ साहेबांशी पण आपण बोलणं झालं होतं, कारण मोठी वास्तू आहे ती आणि अडगळीत पडलेली आहे. तुम्हा लोकांच्या हातात जर गेली तर नक्कीच ती वास्तू तुम्ही चांगल्या पद्धतीने जपून ठेवाल. तिथं कुठेतरी जो काही शासनाने पैसा खर्च केलेला आहे तो योग्य पद्धतीने तिथे मार्गी लागेल. सगळ्यांना चालत असेल तर मला वाटतं तो निर्णय घ्यायला चालत नाही. माझी इच्छा आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघाचे सगळे गटतट संपले पाहिजे. त्याच्यामुळे ते तुम्ही एकत्र मिळून तिथली पत्रकार भवन त्याला नाव देऊन ते सगळ्यांसाठीच राहील. जो पत्रकार आहे त्या सगळ्यांसाठीच ते राहील. तर मला वाटतं त्यांची तुमची प्रशासनाची सगळ्यांची जर तयारी असेल तर तो निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्ही आदेश दिल्यावर कोणीच पुढे जाणार नाही. तुम्ही बहीण हक्काची असते तर बहिणीचा आदेश पाळावा लागतो. तर त्या वास्तूमध्ये जायला पहिले कोणी तयार नाही व्हायचं. मधल्या काळामध्ये जेव्हा या पोलीस स्टेशनचं काम चालू होतं तेव्हा आपलं पोलीस स्टेशन तिथं गेलं आणि त्याच्यामुळे मी सुद्धा जाणीवपूर्वक तिथे कार्यक्रम घेते. याच्यासाठी किती जणांच्या हेल्पवेल असली पाहिजे, थोडासा कोणीतरी येतं कार्यक्रम होतात, आरोग्याचे वगैरे वगैरे बरेचसे कार्यक्रम मी 2-3 महिन्यातनं काही ना काही माझा कार्यक्रम तिथे असतो. कामगार किटचं वाटप आपण तिथे केलं होतं, आरोग्याचे कॅम्प आपण तिथे घेतले होते. तर नक्कीच जागाही मोठी आहे, चांगल्या ठिकाणी आहे. कोणाला प्रायव्हसी पाहिजे असेल तर प्रायव्हसी सुद्धा आहे. मी म्हणजे तुम्ही आता तुमचे वेगवेगळे ग्रुप आहे, खालचा मजला वरचा मजला कसे तुम्ही करू शकता, तुम्हाला तुमच्या प्रायव्हसी पण मिळू शकेल. आणि दवाखाना वास्तू पण चांगली आहे, जागा चांगली आहे. सध्याच्या घडीला जर का आपण पाहिलं तर मला वाटत नाही शिवसाहेब एवढ्या मोक्याच्या जागेवरती एवढी मोठी जागा आपल्याला उपलब्ध असेल. तर नक्कीच आपण सर्वांनी तो विचार करावा. आदरणीय नानासाहेबांना आपण यावेळीचा जीवनगौरव पुरस्कार दिला. लोकमत मध्ये खूप मोठे मोठे पत्रकार काम करतात आणि जळगाव जामोद मला असं वाटतं हे मोठे माहेरघर असावं. यदू जोशी सुद्धा आपले जळगावचे अच्छा, माझे खूप चांगले संबंध आहेत यदूजींशी. मी बऱ्याच वेळा त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतले म्हणजे विभागावरच्या स्तरावरती. तर नक्कीच एक चांगल्या व्यक्तीला आपण जीवनगौरव पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला आणि त्याचा आनंद नक्कीच मला सुद्धा आहे. अभिषेकजी वरपे, आपण नवीन जरी असलात तरी खूप स्वप्न तुमच्या डोळ्यामध्ये दिसले, तुमच्या बोलण्यातून ते जाणवले. नक्कीच अजून तुमच्या पत्रकारितेला चांगला एक प्रवास, पुढे चांगला प्रवास आहे आणि तुम्ही मेहनत करण्याची तुमची तयारी असल्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. इफ्तेर खानजी, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा देते. नितीन दादा, आज पहिल्यांदा मी तुम्हाला भाषण करताना पाहिलं, मला आनंद झाला. तयारी करून घेतली. खूप छान वाटलं. हा कार्यक्रम कधीच मला असा पत्रकार म्हणून संग्रामजी बोलले की पोलीस खात्याचा आणि पत्रकारिते 2 चाक आहेत. पाटील साहेब, पोलीस खातं हे सगळ्यांनाच वाटतं की आपण दुसरं चाक असलं पाहिजे. आम्हालाही वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. म्हणजे हे
चांगले पत्रकार आहेत. चिखलीमध्ये असे काही अधिकारी पण नाही आहेत मुदोर की त्यांना खूपच तुम्हाला त्यांच्याबद्दल लिहावं लागते. असे मला तरी या माझ्या राजकीय प्रवासामध्ये असे काही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणजे माझ्या वाटतं मी कधी म्हणत नाही कुणाला की हे असंच का लिहिलं तसंच का लिहिलं, आणि त्याच्याहून आतापर्यंत काही तसा प्रकार घडला पण नाही. पण बाकी म्हणजे लोकप्रतिनिधी आहे, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका काम करणारे असतील, त्यांच्याबद्दल असं कुठे काही आलेलं नाहीये. एक चिखली शहर समाजकारणात असेल, राजकारणात असेल, सहकारामध्ये असेल, एक सुसंस्कृतपणा ठेवून त्या ठिकाणी आपण सगळेजण वावरतो आणि त्याच्यामुळं सगळ्यांचाच भार त्या ठिकाणी कुठेतरी कमी होतो. आपण सगळेजण या चिखली शहरातली शांतता कायम राहावी, सगळ्या समाजातील लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावं, शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी हे सगळ्यांचा समन्वय चांगला राहावा या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करतो. आणि हा समन्वय चांगला राहण्यासाठी पत्रकार बंधू सुद्धा आपण खूप चांगली मोठी भूमिका त्याच्यामध्ये आतापर्यंत बजावत आलेले आहात. मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देते आणि पत्रकार भवनच्या बद्दल मी जे बोलले तर नक्कीच तो निर्णय आपण आजच घेऊया. संघाशी मी अजून काही बोललेले नाहीये, त्यांच्याशी पण बोलते, पण मला वाटत नाही त्यांच्याकडून काही कुठे नकारात्मकता येईल. त्याच्यामुळे नक्कीच एक चांगला विषय चांगल्या दिवशी होतो याचा आनंद आहे. पुनश्च आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. अंतिम टप्पा आपला म्हणजे सामूहिक राष्ट्रगीत. तत्पूर्वी राष्ट्रगीताला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चिखली तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य गिरीश भाऊ शिरभाते यांचं गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झालं, त्यांना देवज्ञा झाली. गिरीश भाऊंना देखील या ठिकाणी आपण पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचं औचित्य साधून विचाराच्या माध्यमातून ज्यांनी भरभरून दिले, विचाराच्या माध्यमातून ज्यांनी भरभरून दिले आणि भरली आमची झोळी, ऋणातून त्यांच्या सदैव शेवटी फक्त आभाराच्या चार ओळी. खरोखर आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ताईंना आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलंय. मुलाच्या मार्गदर्शनात ताईने सांगितलं की एक आनंदाची बातमी सुद्धा दिली की पत्रकार भवन आपण लवकरच आज निर्णय घेऊ. ताई, चिखली पत्रकार संघाच्या वतीने मी तुम्हाला असा एक शब्द देतो की आमच्या पत्रकारातून तर सर्वच तुम्ही म्हणसाल त्या पद्धतीने आमची तयारी आहे. तुम्ही फक्त समोरून जी तयारी असेल ती आम्हाला सांगावी अशी आमची विनंती आहे. चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक शब्दाला आमचं अनुमोदन आहे आणि या पत्रकार भवनाबद्दल तुम्ही जे बोलला त्याबद्दल आमचं सर्वांचं अनुमोदन आहे. फक्त त्या पत्रकार संघाला तुम्ही विचारून आम्हाला सांगावं अशी आमची विनंती आहे. बरोबर, तुम्ही तब्येत बरोबर नसताना वेळात वेळ काढून ताईंना आता कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. ताईंचं पत्रकार संघाच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. त्यासोबतच आपले पुरस्काराचे मानकरी या तिन्ही मंडळींना वेळात वेळ काढून या चिखली पत्रकार संघाच्या निमंत्रणाला मान दिला, या सर्वांचा मी आभार मानतो. त्यासोबत चिखली तहसीलदार संतोषजी काकडे साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो. चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्रामजी पाटील साहेब यांचे सुद्धा मी मनस्वी आभार मानतो. पंचायत समितीचे बीडीओ प्रशांत बिडकर साहेब यांचे सुद्धा आभार मानतो. माधव पडगाम साहेबांचं, त्यासोबत साहेबांचा सुद्धा आभार मानतो. उपस्थित सर्वच मान्यवरांचं, समोर बसलेल्या ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं प्रत्यक्ष सर्वांचं मी आभार मानतो आणि अध्यक्षावतीने कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. यानंतर